नमस्कार सर्वांना, मराठी स्टोरी हब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझा वेडा आणि आजचा हा भाग तुमच्यासाठी खूपच खास आणि इंटरेस्टिंग असा असणार आहे. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा. पण कथा सुरू करण्याआधी तुमच्यासाठी एक छोटीशी माहिती. जर तुम्हाला या कथेचे नवीन भाग सर्वात आधी मिळावेत आणि माझ्यासोबत या कथेच्या प्रत्येक अपडेटशी जोडलेलं राहायचं असेल तर माझ्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आणि ही कथा व इतर आणखी काही कथा वाचण्यासाठी प्रतिलिपी ॲपवरील कथेची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन दोन्ही लिंक नक्की तपासा आणि माझ्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका. आता वेळ न दवडता चला जाणून घेऊया स्पर्श तुझा वेडा या कथेचा भाग 3ला. तर मागील भागामध्ये आपण पाहिलं की मायराच्या दारासमोर उभ्या असलेल्या त्या अनोळखी व्यक्तीने दिलेली धमकी अजूनही तिच्या कानात घुमत होती. आर्यवर्धनला त्या रात्रीचं सत्य सांगितलंस तर त्यावेळी त्याला वाचवण्यात कोणीही येणार नव्हतं. त्या एका वाक्याने मायराच्या अंगावर काटा उभा राहिला होता. 2 वर्ष तिने ज्या सत्याला स्वतःच्या काळजात गाडून ठेवलं होतं तेच सत्य आज पुन्हा तिच्या आयुष्यात वादळ बनून परत आलं होतं. आणि सगळ्यात मोठी भीती म्हणजे आर्यवर्धन तिच्या आयुष्यात पुन्हा आला होता. मायरा अजूनही खिडकीजवळ उभी होती आणि बाहेर पावसाच्या सरी सुरू झाल्या होत्या आणि त्या पावसाच्या प्रत्येक थेंबासोबत तिच्या डोळ्यात साठवलेले अश्रूही जणू खाली यायला धडपडत होते. दारावर जोरदार ठोका पडला. ती दचकून मागे वळली आणि तिचं हृदय एवढ्या वेगाने धडधडत होतं की त्या आवाजापेक्षा तिच्या हृदयाची धडधडच तिला जास्त स्पष्ट ऐकू येत होती. दार उघडायचं की नाही या विचारात ती काही क्षण तशीच उभी राहिली. पण पुढच्याच क्षणी बाहेरून आलेला तो आवाज तिच्या पायाखालची जमीनच सरकवून गेला. मायरा, दार उघड, मी आहे आर्यवर्धन. आर्यवर्धनचं नाव ऐकताच तिच्या डोळ्यात अश्रू आले. 2 वर्ष ज्या आवाजासाठी तिचं मन आतून तडफडत होतं तोच आवाज आज पुन्हा तिच्या दारासमोर उभा होता. पण त्याला आत घेतलं तर, त्याच्यापासून सत्य लपवलं तर आणि त्याला सत्य सांगितलं तर त्याच्या जीवाला धोका. तिच्या मनात या हजारो प्रश्नांनी गर्दी केली. शेवटी थरथरणाऱ्या हातांनी तिने दाराची कडी उघडली. दार उघडताच समोर आर्यवर्धन उभा होता. केसांवर पावसाचे थेंब, चेहऱ्यावर काळजी आणि डोळ्यांमध्ये मायराला शोधण्याची तीच जुनी तगमग. 2 वर्षांनी त्याला इतक्या जवळ पाहताच मायराचा श्वासच अडकला. आर्यवर्धनने काहीही न बोलता तिच्याकडे पाहिलं. त्या नजरेत राग होता, प्रश्न होते आणि वेदना होत्या. पण सगळ्यात जास्त होतं ते तिच्यासाठी अजूनही जिवंत असलेलं प्रेम. तू ठीक आहेस ना? त्याने हळू आवाजात विचारलं. एवढासा साधा प्रश्न, पण मायराला मात्र त्या प्रश्नाने आतून तोडून टाकलं. 2 वर्ष तिने स्वतःला कितीही कठोर बनवलं होतं, पण आर्यवर्धन समोर आल्यावर तिच्या सगळ्या भिंती एका क्षणात कोसळल्या. तिने मान हलवली. हो, मी ठीक आहे. तिच्या ओठांवरचं खोटं हसू पाहून आर्यवर्धनच्या भुवया आकुंचन पावल्या. खोटं बोलताना अजूनही तुझ्या डोळ्यांना वाचायला शिकता आलं नाही तुला मायरा. ती काही बोलणार इतक्यात आर्यवर्धनची नजर तिच्या हातावर गेली. तिच्या बोटांवर अजूनही तीच चांदीची अंगठी होती. ती अंगठी जी तिने 2 वर्षापूर्वी तिला दिली होती. आर्यवर्धनने तिचा हात अलगद आपल्या हातात घेतला आणि ती अजूनही ठेवली. ही अजूनही ठेवली आहेस? त्याचा आवाज अचानक नरम झाला. मायरा काही बोलली नाही. तिच्या डोळ्यातून एक अश्रू खाली पडला. काही गोष्टी फेकून देता येत नाहीत आर्यवर्धन, ती कुजबुजली. त्या कितीही दुखत असल्या तरी. आर्यवर्धन तिच्या अगदी जवळ आला. मग मला फेकून का दिलंस? या प्रश्नाने मायरा हादरली. तिने लगेच त्याच्याकडून हात सोडून घेतला. कारण तुझ्यासोबत राहणं माझ्यासाठी शक्य नव्हतं, की माझ्यासोबत राहिलीस तर माझा जीव धोक्यात येणार होता. आर्यवर्धनच्या या प्रश्नावर मायराच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. तिच्या डोळ्यात भीती दाटली. आर्यवर्धनने ते पाहिलं आणि त्याला खात्री झाली की त्याच्या संशयाला आता आधार मिळाला होता. तुला हे कोणी सांगितलं? मायराने घाबरत विचारलं. आर्यवर्धनने तिच्याकडे रोखून पाहिलं. म्हणजे खरंच काहीतरी आहे? मायरा गप्प झाली. मायरा, 2 वर्ष मी स्वतःला एकच प्रश्न विचारतोय. त्या रात्री नेमकं काय झालं होतं? तिच्या डोळ्यासमोर लगेच 2 वर्षापूर्वीची ती काळी रात्र उभी राहिली. जोरदार पाऊस, रस्त्यावरचा अंधार, आर्यवर्धनची गाडी आणि त्यानंतर घडलेली अशी घटना जी तिने आजपर्यंत कोणालाही सांगितली नव्हती. मला काही आठवत नाही, ती पुन्हा खोटं बोलली. आर्यवर्धन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग अचानक त्याने आपल्या खिशातून एक छोटासा फोटो बाहेर काढला.
तोच जुना फोटो जो मायराला वाटलं होतं की 2 वर्षापूर्वी कायमचा नष्ट झाला आहे. फोटोमध्ये आर्यवर्धन आणि मायरा होते, पण त्यांच्या मागे सावलीसारखा उभा असलेला तिसरा व्यक्ती हा स्पष्ट दिसत होता. हा कोण आहे मायरा? आर्यवर्धनने विचारलं. फोटो पाहताच तिच्या चेहऱ्यावरचं रक्तच निघून गेलं. हा फोटो तुझ्याकडे कसा आला? म्हणजे तुला माहीत आहे तो कोण आहे? आर्यवर्धनचा आवाज आता कठोर झाला होता. मायरा मात्र त्या फोटोमध्ये हरवली होती, कारण त्या व्यक्तीला तिने 2 वर्षापूर्वी शेवटचं पाहिलं होतं आणि तिच्या मते तो माणूस तेव्हाच मेला होता. मग आज पुन्हा तिच्या दाराबाहेर धमकी देणारा कोण होता? आर्यवर्धन, तू लगेच इथून जा, मायरा अचानक म्हणाली. का? फक्त जा, माझ्यावर विश्वास ठेव. आर्यवर्धन तिच्याकडे पाहत हसला, पण त्या हसण्यात वेदना होत्या. 2 वर्ष तू मला सोडलंस, माझ्यापासून सगळं लपवलंस आणि आत्ता पुन्हा माझ्यावर विश्वास ठेव म्हणतेस? मायरा डोळे मिटून उभी राहिली. हो, कारण यावेळी मला तुझ्यावर प्रेम करण्यापेक्षा तुझा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे आर्यवर्धन. आर्यवर्धनच्या डोळ्यात अचानक वेगळी चमक आली. प्रेम, तो हळू आवाजात म्हणाला. मायरा दचकली. तू आत्ताच काय म्हणालीस? तिच्याकडून चूक झाली होती. 2 वर्ष ज्या शब्दाला ती मनापासून लपवत होती तो शब्द आज तिच्या तोंडातून नकळत बाहेर पडला होता. मायरा, अजूनही माझ्यावर प्रेम करतेस? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण उत्तर देण्याआधीच अचानक घरातील लाईट बंद झाली. संपूर्ण घर अंधारात बुडालं. बाहेर विजेचा कडकडाट झाला. मायरा घाबरून मागे सरकली आणि आर्यवर्धनने लगेच तिचा हात पकडला. घाबरू नकोस, मी आहे. त्या एका वाक्याने तिच्या मनात दडलेलं सगळं दुःख जागं झालं. 2 वर्षापूर्वीही त्याने तिला असंच म्हटलं होतं, मी आहे. आणि त्याच रात्री काही तासांनी त्यांचं आयुष्य कायमचं बदललं होतं. अचानक वरच्या मजल्यावर काहीतरी आपटल्याचा आवाज आला. आर्यवर्धनने मायराला मागे केलं आणि स्वतः पुढे झाला. इथेच थांब. तो सावधपणे जिन्याकडे जाऊ लागला. मायरा मात्र त्याच्या मागे आली. आर्यवर्धन, नको. तिचा आवाज थरथरत होता. त्याने मागे वळून पाहिलं. तुला माझी इतकी काळजी आहे तर मला खरं सांग. मायरा गप. आणि त्याच क्षणी वरच्या खोलीचं दार आपोआप उघडलं. आर्यवर्धनने दार ढकलून आत प्रवेश केला. खोली पूर्ण रिकामी होती. खिडकी उघडी होती आणि पडदे वाऱ्याने जोरात फडफडत होते. पण टेबलवर एक वस्तू ठेवलेली होती, एक लहान काळा बॉक्स. आर्यवर्धनने तो उचलला. हा काय आहे? मायरा त्याच्याकडे धावत आली. बॉक्स पाहताच तिच्या चेहऱ्यावर भीती पसरली. नको, तो उघडू नकोस. पण उशीर झाला होता. आर्यवर्धनने तो बॉक्स उघडला. आत एक जुनी पेन ड्राईव्ह, एक कागद आणि त्याच चांदीच्या अंगठीसारखी दुसरी अंगठी होती. कागदावर फक्त एक वाक्य लिहिलं होतं, 2 वर्षापूर्वी जे अपूर्ण राहिलं ते आता पूर्ण होईल. आर्यवर्धनच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. मायरा, हा खेळ कोण खेळतोय? मी मात्र त्या दुसऱ्या अंगठीकडे पाहत थरथरत होती. ही अंगठी? ती कुजबुजली. मी ही आधी पाहिली आहे. आर्यवर्धनने लगेच तिच्याकडे पाहिलं. कुठे मायरा? काही क्षण ती शांत राहिली. मग तिने डोळे मिटले. त्या रात्री. तिचा आवाज तुटला. त्या रात्री एका माणसाच्या हातात अगदी अशीच अंगठी होती. आर्यवर्धनचा श्वास अडकला. कोण? मायरा त्याच्याकडे पाहत म्हणाली. मला त्याचा चेहरा दिसला नव्हता, पण त्याने मला एक वाक्य सांगितलं होतं. काय? आर्यवर्धनने विचारलं. मायरा अश्रूंमधून म्हणाली. आर्यवर्धनला वाचायचं असेल तर त्याच्यापासून दूर जा. हे ऐकताच आर्यवर्धन काही क्षण स्तब्ध झाला. 2 वर्षाचा सगळा भूतकाळ जणू त्यांच्या डोळ्यासमोरून फिरून गेला. म्हणून तू मला सोडलंस? त्याचा आवाज भरून आला. मायरा मान खाली घालून रडू लागली. हो, कारण मला तुझा मृतदेह पाहायचा नव्हता. आर्यवर्धनने तिच्या खांद्यावर हात ठेवला. मग मला वाचवण्यासाठी तू स्वतःला का जाळत राहिलीस? मायरा त्याच्याकडे पाहत राहिली. कारण माझ्यासाठी तूच माझं आयुष्य होतास. काही क्षण दोघांमध्ये शांतता पसरली. आर्यवर्धनने तिच्या डोळ्यात पाहिलं. 2 वर्षाच्या अंतरानंतर आज पहिल्यांदा त्यांच्यातलं ते जुनं प्रेम इतकं स्पष्ट दिसत होतं. त्याने तिच्या गालावर आलेला अश्रू अलगद पुसला. मला पुन्हा गमावण्याची शिक्षा स्वतःला देऊ नकोस मायरा. मायराने त्याचा हात आपल्या गालावर घट्ट धरून ठेवला. मला भीती वाटते. ती कुजबुजली. कशाची? तुला पुन्हा काही झालं तर? आर्यवर्धन हलकंसं हसला. यावेळी मी एकटा नाही, तू आहेस ना माझ्यासोबत. मायरा त्याच्या छातीवर डोकं टेकवणार इतक्यात तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला. दोघांनी एकाच काळी एकाच वेळी स्क्रीनकडे पाहिलं. मेसेजमध्ये फक्त एक फोटो होता. तो फोटो पाहताच दोघांच्याही चेहऱ्यावरचे भाव बदलले. फोटो 2 वर्षापूर्वीच्या त्या रात्रीचा होता.
आर्यवर्धनची गाडी रस्त्याच्या कडेला उभी होती आणि तिच्यापासून काही अंतरावर मायरा उभी होती. पण फोटोचा धक्कादायक भाग म्हणजे त्यांच्या मागे उभा असलेला तोच अनोळखी माणूस. त्याच्या हातात चांदीची अंगठी होती आणि फोटोखाली लिहिलं होतं, तुम्ही दोघं पुन्हा जवळ आलात तर यावेळी फक्त एकच जण जिवंत राहील. आर्यवर्धनच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर तिथे फक्त राग होता. बस झालं, तो दात घट्ट आवळत म्हणाला. 2 वर्ष कोणीतरी माझ्या आयुष्याशी खेळतोय आणि तू मला वाचवण्यासाठी हे सगळं सहन करत राहिलीस. मायरा त्याचा हात पकडत म्हणाली, आर्यवर्धन काहीही कर, पण त्याच्याशी भिडू नकोस. तो तिच्याकडे वळला. मायरा, ज्याने 2 वर्ष तुला माझ्यापासून दूर ठेवलं, तो माझ्या आयुष्याचा नाही, आपल्या प्रेमाचा शत्रू आहे. माझं प्रेम परत मिळवायचं आहे. हे बोलताना आर्यवर्धनने तिच्या कपाळावर हलकासा स्पर्श केला. मायरा डोळे मिटून उभी राहिली. तो स्पर्श तिला 2 वर्षापूर्वीच्या त्या रात्रीत घेऊन गेला. पण यावेळी त्या स्पर्शात वेदना नव्हती, एक वचन होतं. यावेळी काहीही झालं तरी मी तुझा हात सोडणार नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू आले, पण ओठांवर पहिल्यांदाच हलकंसं हसू उमटलं. पण त्याच क्षणी खाली कुठेतरी काचेची वस्तू फुटल्याचा मोठा आवाज झाला. आर्यवर्धनने मायराला आपल्या मागे केलं. कोणी आहे का, त्याने जोरात विचारलं. उत्तर आलं नाही. दोघे खाली आले तेव्हा घराचं मुख्य दार उघडं होतं. जमिनीवर एक काळा लिफाफा पडला होता. आर्यवर्धनने तो उचलला. आता एक जुनी वर्तमानपत्राची कात्रणं होती. 2 वर्षापूर्वीच्या त्या अपघाताची बातमी. पण त्या कात्रणावर लाल पेनने एक नाव गोल केलं होतं, आर्यवर्धन. त्याखाली आणखी एक वाक्य होतं, अपघात नव्हता, ती रात्र आखलेली होती. आर्यवर्धनच्या डोळ्यात संताप दाटला. मायरा मात्र ते वाक्य वाचून थरथरली, कारण तिला हे आधीपासूनच माहीत होतं. पण तिने आजपर्यंत ते कोणालाही सांगितलं नव्हतं. ती हळू आवाजात म्हणाली, आर्यवर्धन, त्या रात्री तुझ्या गाडीचा अपघात होण्याआधी मी एका व्यक्तीला भेटले होते. कोण? आर्यवर्धनने तिच्याकडे पाहिलं. मायरा काही क्षण शांत राहिली. तोच ज्याचा फोटो आता आपण पाहिला. आर्यवर्धनच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. मग त्याने तुला काय सांगितलं होतं? मायरा अश्रू पुसत म्हणाली, त्याने मला 2 पर्याय दिले होते. एक तर मी तुझ्यापासून कायमची दूर जावं, किंवा त्याच रात्री तुझ्या आयुष्यातून सगळं काही संपवावं. आर्यवर्धनचा श्वास रोखला गेला. आणि तू माझ्यासाठी स्वतःला दूर केलंस. मायराने मान हलवली. हो. आर्यवर्धनने तिचा चेहरा दोन्ही हातात घेतला. तुला माहीत आहे का मायरा, तू मला 2 वर्ष जगू दिलं नाहीस, ती रडत म्हणाली. पण जिवंत तरी ठेवलं ना. त्या वाक्यावर आर्यवर्धनच्या डोळ्यातही पाणी आलं. त्याने तिला जवळ ओढून घेतलं आणि 2 वर्षांनी पहिल्यांदा मायरा त्याच्या मिठीत होती. त्या मिठीत दोघांचं हरवलेलं प्रेम, वेदना आणि अपूर्ण राहिलेल्या असंख्य भावना सामावल्या होत्या. पण त्यांना माहीत नव्हतं, त्यांच्या घराच्या बाहेर एका काळ्या गाडीत बसलेली व्यक्ती हे सगळं आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर पाहत होती. त्याने स्क्रीनवरचा फोटो झूम केला आणि ओठांवर एक थंड हसू उमटलं. शेवटी तुम्ही पुन्हा जवळ आलात, त्याने मोबाईल हातात फिरवत कुजबुजलं. मला माहीत होतं, प्रेम इतक्या सहज मरत नाही. त्याने पुढचा नंबर डायल केला. प्लॅन बदलला आहे. आता आर्यवर्धनला नाही, मायराला लक्ष करा. इकडे आर्यवर्धन अजूनही मायराच्या हातात घेऊन उभा होता. आता काहीही झालं तरी तू मला सगळं सांगशील. मायरा त्याच्याकडे पाहत मान हलवली. पण तिच्या चेहऱ्यावर अचानक भीती उमटली, कारण आर्यवर्धनच्या मागे भिंतीवर त्याची सावली दिसत होती आणि त्या सावलीच्या शेजारी आणखी एका व्यक्तीची सावली उभी होती. मायरा किंचाळणार इतक्यात लाईट पुन्हा बंद झाली. अंधारात फक्त एकच आवाज ऐकू आला. 2 वर्षापूर्वी तू त्याला माझ्यापासून वाचवलंस, पण यावेळी मायरा तुला कोण वाचवणार? आर्यवर्धनने मायराला घट्ट मिठीत घेतलं आणि अंधारातच त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं. पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त जमिनीवर पडलेली तीच चांदीची अंगठी चमकत होती. आर्यवर्धनने ती उचलली आणि मायराकडे पाहिलं. ही अंगठी फक्त तुझ्या भूतकाळाची निशाणी नाही आहे मायरा, यामागे आपल्या आयुष्याचं सगळ्यात मोठं सत्य दडलंय. मायरा त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी तिच्या मनात एकच प्रश्न होता. 2 वर्षापूर्वी आर्यवर्धनला वाचवण्यासाठी तिने नेमकं कोणतं सत्य लपवलं होतं, आणि त्या रात्रीचा खरा सूत्रधार कोण होता? अंधारात काही क्षण दोघांनाही काहीच समजत नव्हतं. मायरा अजूनही आर्यवर्धनच्या मिठीतच होती आणि त्याचा हात तिच्या डोक्यावर होता. मायरा, काही झालं ना? मायरा, काही झालं नाही ना? त्याने काळजीने विचारलं. तिने काहीही न बोलता फक्त मान हलवली.
आर्यवर्धनने मोबाईलची फ्लॅश लाईट सुरू केली आणि संपूर्ण खोलीवर नजर फिरवली. खिडकी बंद होती, दार आतून लॉक होतं. मग काही क्षणांपूर्वी त्यांच्या मागे दिसलेली ती सावली नेमकी कोणाची होती? त्याचा विचार करत असतानाच त्यांची नजर जमिनीवर पडली आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले. जमिनीवर एक छोटंसं काळं लॉकेट पडलं होतं. आर्यवर्धनने ते उचललं आणि उघडलं. आत एक छोटासा फोटो होता. फोटो पाहताच मायराच्या डोळ्यात भीती दाटली. हे हे माझ्याकडे होतं, ती कुजबुजली. आर्यवर्धनने तिच्याकडे पाहिलं. तुझ्याकडे? मायरा काही क्षण गप्प राहिली. हो, 2 वर्षापूर्वी त्या रात्री माझ्या गळ्यात हे लॉकेट होतं. अपघातानंतर ते गायब झालं होतं. आर्यवर्धनने लॉकेट पुन्हा उघडलं. आता त्यांचा दोघांचा फोटो नव्हता, तर एका लहान मुलाचा फोटो होता. मायरा, हा मुलगा कोण आहे? आर्यवर्धनच्या प्रश्नावर तिचा श्वासच अडकला. तिच्या डोळ्यासमोर अचानक काही अस्पष्ट दृश्य चमकून गेली. एका बंद खोलीत ती उभी होती. कोणीतरी तिला काहीतरी सांगत होतं आणि तिच्या हातात हाच लॉकेट होता. पण पुढचं काहीच आठवत नव्हतं. तिने डोकं पकडलं. मला काहीच आठवत नाही. आर्यवर्धनने लगेच तिला सावरलं. बस, स्वतःवर जोर देऊ नकोस. पण त्याच्या मनात मात्र एक नवीन प्रश्न जन्माला आला होता. त्या रात्रीच्या रहस्याचा या मुलाशी नेमका काय संबंध होता? तेवढ्यात मायराचा मोबाईल पुन्हा वाजला. स्क्रीनवर अनोळखी नंबर होता. आर्यवर्धनने फोन उचलण्यासाठी हात पुढे केला, पण मायराने त्याचा हात थांबवला. नको, ती घाबरून म्हणाली. हा फोन मला उचलायचा आहे. आर्यवर्धनने तिच्याकडे पाहिलं आणि स्पीकर ऑन केला. काही क्षण शांतता होती. मग समोरून एक थंड आवाज आला. लॉकेट तुम्हाला मिळतंय, याचा अर्थ तुम्हाला सत्याच्या जवळ पोहोचायला सुरुवात झाली आहे. मायरा थरथरली. वर्धनने कठोर आवाजात विचारलं, तू कोण आहेस? समोरून हलकं हसू ऐकू आलं. ज्याला तुम्ही 2 वर्षापासून शोधत आहात. मायराला का त्रास देतोयस? त्याचा आवाज रागाने भरला. समोरचा माणूस म्हणाला, तिला नाही, मला तुमच्या दोघांच्या प्रेमाची भीती वाटते. एवढं बोलून फोन कट झाला. आर्यवर्धन काही क्षण मोबाईलकडे पाहत राहिला. मग त्याने मायराकडे पाहिलं. आता तू कुठेही एकटी जाणार नाहीस. मायरा काही बोलली नाही, पण तिच्या मनाला मात्र त्याच्या या काळजीने वेगळंच समाधान मिळालं. आर्यवर्धन, ती हळू आवाजात म्हणाली, हं, तू अजूनही माझ्यावर विश्वास ठेवतोस? त्याने तिच्याकडे काही क्षण पाहिलं. मग तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, माझा तुझ्यावरचा विश्वास कधीच संपला नव्हता. फक्त तुझ्या शांततेने मला दुखावलं होतं. मायरा अश्रू रोखत हसली. मग मला पुन्हा एक संधी देशील? आर्यवर्धन तिच्याजवळ आला. संधी तुला नाही मायरा, स्वतःला देतोय. कारण तुझ्याशिवाय जगण्याचा प्रयत्न करून मी आधीच 2 वर्ष गमावली आहेस. त्याच्या त्या शब्दांनी मायरा पूर्णपणे भावूक झाली. ती त्याच्या छातीवर डोकं टेकवताच आर्यवर्धनने तिला घट्ट मिठीत घेतलं. त्या मिठीत कोणताही प्रश्न नव्हता, कोणतीही तक्रार नव्हती. फक्त 2 वर्षांनी पुन्हा एकत्र आलेल्या 2 मनांची धडपड होती. आर्यवर्धनने तिच्या केसावर हलकासा हात फिरवला. मायरा, यावेळी काहीही झालं तरी मी तुझा हात सोडणार नाही. पण त्याला काय माहीत, त्यांच्या या जवळकीवर कोणाची तरी नजर होती. घराच्या बाहेर पार्किंगमध्ये उभी असलेली काळी गाडी अचानक सुरू झाली. आत बसलेल्या व्यक्तीने आरशातून त्या घराकडे पाहिलं. तुम्ही दोघं पुन्हा एकत्र आलात, ठीक आहे. त्याने मोबाईलवर एक फोटो उघडला. तो फोटो आर्यवर्धनचा नव्हता, तर मायराचा नव्हता, तर एका हॉस्पिटलच्या जुन्या रेकॉर्डचा होता. त्या रेकॉर्डवर 2 वर्षापूर्वीची तारीख होती. खाली एका नावावर लाल रंगाने गोल केलेलं होतं. त्या व्यक्तीने हळूच म्हटलं, आता खरी चाल सुरू होईल. इकडे मायराला मात्र अचानक काहीतरी आठवलं. ती आर्यवर्धनपासून दूर झाली आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाली, आर्यवर्धन, मला त्या रात्रीची एक गोष्ट आठवली. तो लगेच तिच्यासमोर उभा राहिला. काय? मायरा काही क्षण डोळे मिटून उभी राहिली. अपघात होण्याआधी मी एका हॉस्पिटलमध्ये गेले होते. आर्यवर्धनचा चेहरा गंभीर झाला. हॉस्पिटलमध्ये? कोणाला भेटायला? मायराने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या ओठांवर शब्द आले, पण ती बोलण्याआधीच अचानक बाहेर सायरनचा आवाज घुमला. आर्यवर्धन खिडकीजवळ गेला आणि बाहेर पाहिलं तर पोलिसांची गाडी त्यांच्या घरासमोर थांबली होती. 2 पोलीस गाडीतून उतरले आणि थेट त्यांच्या घराकडे येऊ लागले. मायरा घाबरून आर्यवर्धनच्या जवळ आली. हे इथे का आलेत? आर्यवर्धनने तिचा हात घट्ट पकडला. माहीत नाही, पण मला वाटतं या सगळ्यामागचं पुढचं सत्य आता आपल्यासमोर येणार आहे. त्याच क्षणी दारावर जोरदार ठोका पडला. दार उघडा. पोलीस. आणि मायरा दचकून आर्यवर्धनकडे पाहत कुजबुजली. आर्यवर्धन, मला भीती वाटते, कारण त्या रात्री हॉस्पिटलमध्ये मी एकटी नव्हते, तर माझ्यासोबत तूही होतास.
दारावर पुन्हा जोरात ठोका पडला. दार उघडा, पोलीस आहेत. बाहेरचा आवाज ऐकताच मायराच्या चेहऱ्यावरची भीती आणखी वाढली. आर्यवर्धनने तिच्याकडे पाहिलं. मायरा, घाबरू नकोस, मी आहे. पण यावेळी मायरा त्याचा हात घट्ट पकडत म्हणाली, नाही आर्यवर्धन, तुला कळत नाहीये, जर पोलीस आता आत आले तर सगळं संपेल. आर्यवर्धनच्या भुवया उंचावल्या. काय संपेल? आणि तू नेमकं काय लपवतेस? मायराने आजूबाजूला नजर फिरवली आणि अचानक त्या काळ्या बॉक्समधून पेन ड्राईव्ह बाहेर काढली. हे कुठेतरी लपव. आर्यवर्धनने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. यात काय आहे? आपल्या 2 वर्षाच्या आयुष्याचं सत्य. तिचा आवाज थरथरत होता. पण हे चुकीच्या माणसाच्या हातात गेलं तर? फक्त माझं नाही, तुझंही आयुष्य धोक्यात येईल. आर्यवर्धन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि मग पेन ड्राईव्ह आपल्या खिशात ठेवली. दार उघडताच 2 पोलीस आत आले. आर्यवर्धन सर? हो. आम्हाला तुमच्याशी काही प्रश्न विचारायचे आहेत. कशाबद्दल? पोलीस अधिकाऱ्याने मायराकडे पाहिलं. 2 वर्षापूर्वी झालेल्या एका अपघाताच्या केसबद्दल. मायराचा श्वास अडकला. आर्यवर्धनने मात्र शांत चेहरा ठेवला. त्या केसचा आणि आमचा आता काय संबंध? अधिकारी काही क्षण गप्प राहिला आणि मग एक फाईल त्यांच्या हातात दिली. कारण त्या अपघाताची केस आज पुन्हा उघडण्यात आली आहे. फाईल उघडताच आर्यवर्धनच्या डोळ्यासमोर एक फोटो आला, त्याच्या अपघाताच्या रात्रीचा. पण त्या फोटोमध्ये एक अशी गोष्ट होती जी त्याला आजपर्यंत माहीतच नव्हती. त्याच्या गाडीच्या मागच्या सीटवर कोणीतरी बसलेलं स्पष्ट दिसत होतं. आर्यवर्धनच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. हा फोटो कुठून मिळाला? अधिकारी म्हणाला, तुमच्या गाडीच्या जुन्या डॅश कॅममधून. मायरा मात्र फोटो पाहून मागे सरकली. कारण मागच्या सीटवर बसलेली व्यक्ती ती स्वतः होती. हे शक्य नाही, मायरा थरथरत म्हणाली. त्या रात्री मी तुझ्या गाडीत नव्हते. आर्यवर्धन तिच्याकडे पाहत राहिला. मग फोटोमध्ये तू कशी? मायराच्या फोटोसमोर पुन्हा काळोख परतला. तिला काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करताच डोकं प्रचंड दुखू लागलं. अचानक तिच्या तोंडून एक शब्द बाहेर पडला. तो कोण? आर्यवर्धनने विचारलं. पण ती पुढचं वाक्य बोलण्याआधीच बेशुद्ध होऊन त्याच्या मिठीत कोसळली. आर्यवर्धनने तिला सावरताच पोलीस अधिकारीही गंभीर झाला. सर, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. हा अपघात साधा अपघात नव्हता. आर्यवर्धनने त्याच्याकडे पाहिलं. मग? अधिकारी हळू आवाजात म्हणाला, त्या रात्री तुमच्या गाडीत फक्त तुम्ही दोघं नव्हतात, तर तिसरी व्यक्तीही होती. आणि आमच्याकडे तिचा चेहरा स्पष्ट करणारा व्हिडिओ आहे. आर्यवर्धनचा श्वास रोखला गेला. तो व्हिडिओ मला आत्ताच पाहायचा आहे. अधिकाऱ्याने लॅपटॉप उघडला. व्हिडिओ सुरू झाला. स्क्रीनवर अंधारलेला रस्ता दिसत होता. मग आर्यवर्धनची गाडी, त्यानंतर मायराचा चेहरा आणि शेवटी कॅमेऱ्यासमोर आलेला तो अनोळखी माणूस. आर्यवर्धनच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. कारण तो अनोळखी माणूस दुसरा कोणी नसून आर्यवर्धनचा सर्वात जवळचा आणि विश्वासू मित्र होता. व्हिडिओमध्ये त्याचा आवाज स्पष्ट ऐकू आला. आर्यवर्धनला सत्य कधीच कळता कामा नये. कारण मायरा जर त्याच्यासोबत राहिली तर माझं सगळं संपेल. व्हिडिओ अचानक बंद झाला. आर्यवर्धन काही क्षण स्क्रीनकडे निर्विकारपणे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यासमोर फक्त एकच प्रश्न होता, ज्यावर त्याने आयुष्यभर विश्वास ठेवला, त्यानेच त्याला आणि मायराला वेगळं केलं होतं का? पण त्याहून मोठा प्रश्न अजून बाकी होता. मायराला त्या रात्री काय झालं होतं हे इतकं का आठवत नव्हतं? आणि तिच्या हातात सापडलेल्या त्या चांदीच्या अंगठीच्या या सगळ्या कटाशी नेमका काय संबंध होता? आर्यवर्धनने बेशुद्ध मायराचा हात आपल्या हातात घेतला आणि हळू आवाजात म्हणाला, तू मला काहीही सांगितलं नाहीस तरी चालेल मायरा, पण आता मी त्या रात्रीचं प्रत्येक सत्य शोधून काढणार. कारण यावेळी तुझ्यापासून दूर जाणार नाही आणि ज्याने तुला माझ्यापासून दूर केलं त्याला मी सोडणार नाही. पण आर्यवर्धनला अजून एक सत्य माहीत नव्हतं. त्या व्हिडिओमध्ये दिसणारा माणूस फक्त कटाचा भागीदार नव्हता, तर तोच व्यक्ती 2 वर्षापासून मायराच्या अगदी जवळ होता. आता पुढील भाग, स्पर्श तुझा वेडा, भाग 4मध्ये आपण उलगडणार आहोत. मायराच्या भूतकाळाचं रहस्य, आर्यवर्धनचा विश्वासघात करणारा तो जवळचा व्यक्ती नेमका कोण, आणि 2 वर्षापूर्वीच्या त्या रात्री खरंच काय घडलं होतं. जर तुम्हाला पुढे काय होईल हे जाणून घ्यायचं असेल तर याच कथेचा भाग 4 सुद्धा पाहायला विसरू नका. आणि हो,
जर तुम्हाला या कथेचे पुढचे भाग सर्वात आधी मिळवायचे असतील तर माझ्या व्हॉट्सॲप चॅनलला नक्की जॉईन करा. तसेच ही संपूर्ण कथा प्रतिलिपी ॲपवरती वाचण्यासाठीही आणि माझ्या काही इतर कथा वाचण्यासाठी प्रतिलिपी ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. म्हणून व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप चॅनल आणि प्रतिलिपी दोन्ही लिंकवर नक्की क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण पुढच्या भागात मायराच्या भूतकाळाचं एक असं रहस्य समोर येणार आहे जे आर्यवर्धनला आतून पूर्णपणे हादरवून टाकणार आहे. तर भेटूया पुढील स्पर्श तुझा वेडा या कथेच्या भाग 4 मध्ये लवकरच.